श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामीसुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोरपाखरांशी अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी, मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणते वेळोवेळा. रात्रंदिनी तो चिचाळा मोठ्या मोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविली विटेसी, ती दिली पाहिजे आम्हाशी. याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादातयाचे अभिधान, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी. एके दिवशी समर्थांशी दादाप्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी, यासी अमृत दृष्टोनी पाहोनी. निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवी समर्थांते. समर्थ बोलले बाईशी, 4 वेळा जेवू घाल्यांशी. आरोग्य होईल बाळाशी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता यो रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळी येत घेऊन या दादासी. समर्थ वृत्ते ऐकोन म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ, तरी सांभाळू तयाशी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठवणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वाते. समर्थ ती असे बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती, दादासी पाठवले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगती, त्यांची मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांशी आज्ञा करीती, याशी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कपनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादाशी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणायची सर्वता, न रुचे चित्ता त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादाशी मुंबईहूनी अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्री सन्निध आले टाळकरी. तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करीत आनंदे. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांचे मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रीच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञानसविता, अज्ञान गेले तयाते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरूंचे महिमान, पादुका स्पर्श करोन. झाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादाप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले ती अशी, जे बरे वाटेल आम्हासी. तेच करूया समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकाशी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले. ऐकोनी ऐशा वचनाला, समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडलेला अनर्थ. नाना अपशब्द बोलत
भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्यासमयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनविले गोसावी, कपणी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठविती भिक्षेशी, ते पाहून काकूबाईशी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणा भाकी पदर पसरी. विनवितसे नानापरी, शोक करी अपार. समर्थांशी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादाशी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता, जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहोनी, क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझे हे करणे, लोकापवाद कारण. भिक्षांना आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोणी मातेची उक्ती, दादा तिचं प्रत बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आज पासोनी. पुत्राचे ऐकोन वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी, मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी, बसवून संस्था चालविली. कलियुगी दिवसेंदिवस, वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलिले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त, वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येत, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामीसुत, तैसेची दादा बुवा सत्य. भूवरी जदोद्वारार्थ, विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशाध्याय गोडहा.